नमस्कार. सहवास खूप मोठी गोष्ट आहे ॲक्च्युली. बऱ्याच वेळा काय होतं, आपण आपल्या विचारातून चाललेलो असतो, आपल्याला आपले विचार क्लिअर असतात, पण आपण अशा प्रकारे लोकांच्या सहवासात येतो, आपले मित्रमैत्रिणी असतील किंवा सतत नकारात्मक चर्चा करणारे आपले रिलेटिव्ह पद्धतीने पण असू शकतील, ऑफिसमध्ये असू शकतील, समाजामध्ये असू शकतील, पण आपण ना ज्यांच्या सहवासात राहून त्यांच्या विचारांचा आपल्या स्वतःवरती इफेक्ट करून घेतो ना, आपण तसेच त्या पद्धतीनं स्वतःचे विचार करायला लागतो. बऱ्याच वेळा असं होतं की आपण चांगल्या विचाराकडे निघालेलो पण असतो, पण समोरची व्यक्ती आपल्यावरती एवढा नकारात्मक पद्धतीचा प्रभाव टाकून जाते की आपण त्याच पद्धतीनं बनायला लागतो. म्हणून ही खूप महत्वाची बाब आहे की आपण कशा प्रकारच्या लोकांच्या सहवासामध्ये असतो. कारण दिवसभरात बरीच माणसं आपल्याला भेटणार आहेत, पण आपल्यावरती कोणती माणसं नकारात्मक प्रभाव टाकतायत ते सावधपणे पाहिलं गेलं पाहिजे. नाहीतर ती नकारात्मक माणसं सतत हे तुझ्याच्याने होणार नाही, तू अशीच आहेस, तू असाच आहेस, तुझी रंगरूप उंची परफॉर्मन्स नाही होणार, किंवा कुठल्याही प्रकारची भीती आपल्या मनामध्ये टाकतील आणि आपल्या यशाच्या रस्त्यामध्ये ते सगळे आडवे येऊ शकतील. म्हणून जी आपल्या जीवनामध्ये पुढे घेऊन जायला, आपल्याला यशाकडे, सुखाकडे, शांतीकडे, आनंदाकडे घेऊन जाणारे जे सगळे सहवास आहेत, जरूर त्या सहवासामध्ये आपण राहूयात. पण असे सहवास जे आपल्याला दुःखात पडतायत, टेन्शनमध्ये नेत आहेत, त्रासाचं जीवन आपल्याला दाखवतायत, हे सगळं जग काही चांगलं नाहीये, इथं सगळे प्रॉब्लेम्स आहेत, असं दाखवणारी, सतत अशा प्रकारचे विचार आपल्यावरती लादणारी जी माणसं आहेत, त्यांच्यापासून 4 हात आपण लांब राहिलेलं चांगलं. आणि हे प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने ठरवायचे. नाहीतर आपण कोणाच्याही सहवासात जातो, कोणाचाही प्रभाव आपल्यावरती पाडून घेतो आणि आपण तसे चिडचिडे बनतो, द्वेष करायला लागतो, मत्सर करायला लागतो, आपलं स्वतःचं स्वास्थ्य बिघडायला लागतो. मग ठरवूयात, सकाळी उठल्यापासून ते रात्रीपर्यंत मी हजारो जणांच्या संपर्कात येईल, पण कोणाच्या सहवासाचा, कोणाच्या विचारांचा प्रभाव मी माझ्यावरती करून मला माझं जीवन सुखद करायचंय, हे आपण ठरवायचे. विचार करूयात, आपल्या स्वतःच्या सहवासाला तपासून बघूयात आणि दिवसभरात आपण कसे बनलो आहोत आणि आपल्या सहवासात कोणती कोणती माणसं आहेत, हे जर आपण नीट तपासलं तर आपलं जीवन सुखद, शांत आणि आनंद होईल. चला, जागृत होऊयात, सजग होऊयात आणि कुठले सहवास आपलं जीवन आनंदी करतायत आणि कुठले सहवास आपल्या जीवनाला दुःखमय अवस्थेकडे नेत आहेत, कुठे आपण गुंतायचंय आणि कुठे आपण कुठल्या गोष्टींना सोडून द्यायचंय, हे जर या जीवनामध्ये साध्य झालं तर आनंदच आहे, ती आनंदावस्था आहे. ठरवूयात कुठल्या सहवासाचा, कुठल्या विचारांचा आपल्यावरती प्रभाव कशा पद्धतीने करून घ्यायचा आहे, करून आपलं जीवन आनंदी करूयात. चला.